शू काय खातो? ओहो, बीटचा पराठा खातो. कसे आहेत? कसे झाले? इकडे बघ. छान छान. कसे? छान छान. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ. आणि आज मी बनवत आहे बीटचा पराठा. शिवला बीटचे पराठे बनवते. लास्ट टाइम पण मी त्याला मेथीचे पण पराठे बनवून दिले होते. तर बघूया आपण बीटचे पराठे कसे बनवते मी. आणि लहान मुलांना खूपच पौष्टिक असं ते बीट लहान मुलं खातच नाही, तुम्हालाही माहिती आहे. सो मी ते बीटचे पराठे बनवते. सो तुमच्याबरोबर पण ती रेसिपी मी शेअर करते, जेणेकरून कोणाची लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता. चला तर बघूया बीटचे पराठे. त्यासाठी मी 2 बीट घेतलेत. एक 5, 6, 7, 8 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात मी. 2 अशा मिरच्या घेतल्यात. तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर 1 मिरची घेतली तरी चालेल. तर फर्स्ट स्टेप मी आता करते. हे बीट मस्त सोलून आणि किसून घेणार आहे. पहिलं सोलणार आहे, चांगलं स्वच्छ धुवून घेते, सोलते आणि नंतर चांगलं किसून घेते. बिकॉज आपल्याला पेस्ट बनवायची, आणि जर तुम्ही अशी पेस्ट बनवायला घेतली तर बीटची पटकन पेस्ट होणार नाही. सो आपल्याला हे किसून घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर ॲड करावी लागेल. लसूणसुद्धा ॲड केली तरी चालेल पेस्टमध्ये, पण मला लसूण बारीक चिरून पराठ्यामध्ये कच्ची अशी खायला थोडीफार छान लागते. सो मी ती बारीक चिरून तशीच ॲड करणार आहे पराठ्यामध्ये. मस्तपैकी बीटचं मी बारीक किस करून घेतलं आहे किसणीने. आणि त्याच्यामध्ये 1 मिरची ॲड केली आहे मी, आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. तर आता हे आपण ग्राइंड करून घेणार आहोत, चांगली पेस्ट बनवून घेणार आहोत त्याची. शिवचं काय चाललंय? शिव काय खातो? काय दाखव. असं कर, असं कर. ओहो, काजू बदाम खातो खातो खातो. चला तर याची पेस्ट बनवून घेते. बीटची अशी मस्त पेस्ट बनवून घेतली आहे मी. 1 ओली मिरची आणि कोथिंबीर टाकून, जसं तुम्हाला मी दाखवलं. आणि लसूण बघा चांगली बारीक करून घेतले. अशी लसूण बारीक केलेली खूप छान लागते पराठ्यामध्ये. आणि त्यानंतर मी टाकलं थोडं धना पावडर, थोडं लाल तिखट टाकलं आहे. ओवा टाकायचा, स्पेशली लहान मुलांसाठी चांगला असतो. सो ओवा टाकला आहे, धना पावडर पण टाकली आहे, आणि थोडासा चाट मसाला टाकला आहे टेस्टसाठी. आणि आता मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं दही, 1 चमचा बेसन पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ. तर अशा प्रकारे थोडंसं सैलसर पीठ मी मळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा, आपला छोटा चमचा असतो तो, मी दही ॲड केलं. बिकॉज बीटला पण खूप पाणी सुटतं, त्याच्यामुळे जास्त दही आपल्याला ॲड नाही करायचं आहे. आणि गव्हाचं पीठ मी चाळून ॲड केलं आहे. इकडे साईडला मी आपण पराठे बनवताना लागणार आहे, त्यामुळे गव्हाचंच पीठ घेतलं आहे. आणि थोडं मीठ ॲड करून हे मिश्रण चांगलं मळून घेतलं. त्याचप्रमाणे थोडंसं मी हिंग पण ॲड केलं, बिकॉज लहान मुलांसाठी पण हिंग खूप छान असतं. सो ते ॲड करून पाणी अजिबात ॲड न करता मी हे मळून घेतलं आहे मिश्रण. तर बघू शकता काही पाण्याची त्याला आवश्यकता लागत नाही. आणि आपण हे आता मस्त पराठे लाटून शेकून घेणार आहोत. आणि हे मी आता तुपामध्ये शेकवणार आहे, बिकॉज शिव खाणार आहे. कोण खाणार आहे? शिव. चला तर, खूप टेस्टी आणि पौष्टिक लागतात हे पराठे. सो मी तुपामध्ये बनवणार आहे. बघू शकता खूप इझी आहे, जास्त काही मेहनत पण लागत नाही. चला तर पराठे बनवूया. 3 हां 7 पुढे बोल. काय बोलतो शिव? 1 3 9 Very good. What is your name? Shiv. What is your name? Shiv. Oh, very good boy. What is your nickname?
बाप्पा काय बाप्पा आय लव्ह यू बोल. आयू स्माइल दे एक मला. चला तर आपण याचे मस्त पराठे तापून घेऊया आणि इथे शिकूया. शिव खाणार पराठे. शिव काय खाणार पराठे. तर मस्त असे मी गोळे करून घेतलेत. पराठे लाटलेत, छोटेच घेतलेत मी बिकॉज ते दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि तुपामध्ये असे मस्त भाजून घेते आणि वास पण खूप अप्रतिम सुटला. मस्त असं दोन्ही साईडून तूप लावते. हा हा काय वास सुटला मस्त. तू काय खातो. ओहो बीटचा पराठा खातो. कसे आहेत, कसे झाले. तिकडे बघ छान छान. कसे छान छान. खा मस्त मस्त पराठा. हा व्हेरी गुड. फायनली पराठे शिवला पण आवडलेत आणि मस्त तो पराठ्यांचा एन्जॉय करतोय. तर इथेच मी व्हिडिओ पण एंड करते. आणि तुम्ही पण पराठे बनवा पौष्टिक असे आणि मुलांनाही खायला द्या, स्वतःही खा. सो आता वेळ आले टाटा बाय बाय करायची. भेटूया आपण पुन्हा नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. बाय बाय कर शिव.